आज आपण चाललोय साताऱ्याला। सातारा या ठिकाणचा कोरेगाव तालुका आहे आणि त्या ठिकाणचं वेलंग म्हणजे वेलंग शिरंबे नावाचं एक गाव आहे आणि याच गावामध्ये राजेंद्र सपकाळ राहत आहेत आणि यांच्या घरामध्ये म्हणजे सपकाळ यांच्या घरामध्ये दत्ता नामदास नावाचा एक 30 वर्षाचा तरुण आहे, तो तिथं राहतो आहे आणि या तरुणाच्या बरोबर त्याची पत्नी आहे, तिचं नाव आहे योगिता, वय वर्ष साधारण 38-40चं। आता ऐकायला ही गोष्ट विचित्र वाटेल की पतीचं वय आहे ते 30 वर्षाचं आहे आणि पत्नी जी आहे ती 38-40 वर्षाची आहे। आता हे नक्की काय प्रकार आहे ते नंतर तुमच्या लक्षात येईल। आता या दोघांच्या बरोबर त्यांची 2 मुलंसुद्धा राहत आहेत। एकाचं नाव आहे तन्वीर, वय वर्ष 14 आणि दुसऱ्याचं नाव आहे समीर, वय वर्ष 13। अशा पद्धतीने हा 4 जणांचा परिवार आहे आणि हे जे पती पत्नी आहेत ते दोघंही ऊसतोड कामगार आहेत आणि ऊसाचा सीझन असेल त्यावेळेस ते ऊस तोडायला जातात आणि ज्यावेळेस त्यांचा सीझन नसेल त्यावेळेस ते मोलमजुरी वगैरे करतायत। तर अशा पद्धतीनं यांचा हा संसार होता आणि वेलंद गावामध्ये हा जो परिवार आहे तो परिवार पूर्णपणे रुळलेला होता, कारण मूळचा हा उस्मानाबादचा होता। हा परिवार जो आहे तो उस्मानाबादचा होता, पण आता या ठिकाणी गावात आले आणि त्यांचं सगळी कामं वगैरे चाललेली होती, चांगल्या पद्धतीनं यांना कामं मिळत होती। आता या दत्तानं म्हणजे हा जो पती आहे किंवा हा जो पुरुष आहे त्या दत्तानं तर या भागामध्ये एकंबे, सायगाव, शिरंबे हा जो परिसर आहे या परिसरामध्ये सुद्धा अनेक जणांच्या शेतामध्ये कामं केलेली आहेत। आता या सगळ्यांवरून हा परिवार काय आहे आणि कशा पद्धतीनं आहे हे फक्त मला सांगायचं होतं। आता तारीख आहे 16 जून 2022, वार होता गुरुवार। सकाळपासूनच दत्ता ज्या ठिकाणी राहतो आहे त्याचं घर बंद होतं। आता बाहेरून कडी लावलेली होती, त्यामुळे आजूबाजूची लोक किंवा घरमालक जे आहेत त्यांना असं वाटलं की बाबा यांचा परिवार कामाला गेलेला असेल किंवा गावाला गेलेला असेल, असं शेजाऱ्यापाजाऱ्यांना वाटत होतं। पण गुरुवारी संध्याकाळी मात्र त्यांच्या घरातून एक कुजलेला वास यायला लागला किंवा काहीतरी एक थोडासा वेगळ्या पद्धतीचा असा वास यायला लागला। आता घरमालकाला आणि शेजाऱ्यांना संशय यायला लागला की बाबा एक तर घर तर बंद आहे आणि या घरातून अशा पद्धतीनं वास येतो आहे आणि मग यांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला, पण त्या घरातल्या लोकांशी काही संपर्क झाला नाही आणि यामुळे मग ही जे शेजारी मंडळी आहेत किंवा हे जे घरमालक आहेत या मंडळींनी गावचे जे पोलीस पाटील आहेत सचिन सुतार यांच्याशी संपर्क साधला, यांना कळवण्यात आलं आणि यांच्या माध्यमातून मग रहिमतपूर पोलीस जे आहेत त्यांना म्हणजे पोलीस स्टेशनना हे सगळं कळवण्यात आलं की अशा पद्धतीनं दरवाजा बंद आहे आणि आतून वास येतो आहे। त्यानंतर मग पोलीस जे आहेत ते वेलंग या गावामध्ये पोहोचलेले आहेत आणि दरवाजा उघडला गेला आणि आतमधून जो कुबट वास येत होता, आता आतमध्ये शिरले तर योगिता जी आहे तिचा मृतदेह पडलेला होता। तिच्या भोवती गळ्याभोवती म्हणजे तिच्या व्रण होते, नाकातून तिच्या रक्त आलेलं होतं, तिचा चेहरा सुजलेला होता, त्वचा निळसर झालेली होती। आता पोलिसांनी या सगळ्या घटनेचा या गोष्टीचा पंचनामा केलेला आहे। आवश्यक ती सगळी तपासणी पोलिसांनी केली, बॉडी जी आहे ती पोस्टमॉर्टमला पाठवली। आता या महिलेबरोबर ती कोण राहतंय असं ज्यावेळेस पोलिसांनी त्या घरमालकांना विचारले, कारण एकटीचाच मृतदेह होता आणि मग त्यावेळेस सांगितलं की बाबा ही महिला आणि हिचा पती आणि त्यांची 2 मुलं अशा पद्धतीनं 4 लोक इथं राहत आहेत, पण पती आणि 2 मुलं ही मात्र गायब आहेत। आता याचा अर्थ या महिलेची जी हत्या झाली त्या हत्येमध्ये या तिघांचा काहीतरी सहभाग असला पाहिजे किंवा काही ना काहीतरी यांच्या हत्येबरोबर या महिलेच्या हत्येबरोबर तिघांचा संबंध, कदाचित त्यांनी हत्या केली आणि हे तिघं पळून गेलेले आहेत असं प्रथमदर्शनी वाटत होतं। आता पोलिसांनी या परिवाराच्या बद्दलची अधिक माहिती घेतलेली आहे। आता दत्ता जो आहे त्याचं मूळ गाव जे आहे ते उस्मानाबादचं होतं आणि मग पोलिसांनी तात्काळ ते जे गाव आहे त्या गावामध्ये गुपचूपपणे चौकशी केली, पण दत्ता त्या गावामध्ये आलेला नव्हता। मग हा जो संशयित आहे तो कुठं जाण्याची शक्यता आहे ह्याची ज्यावेळेस पोलिसांनी अधिक माहिती घेतली त्यावेळेस त्यांना समजलं की या दत्ताची एक बहीण आहे, त्यांचं नाव आहे ज्योती, या श्रीपूर बोरगाव हा जो भाग आहे त्या भागामध्ये राहत आहेत। कदाचित हा जो संशयित आहे आपल्याला वाटतं यानं खून केलेला असावा, तो जो संशयित आहे दत्ता तो त्यांच्या बहिणीकडे असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मग रहिमतपूर पोलिसांनी अकलूज पोलिसांचे संपर्क साधला, त्यांना ही सगळी डिटेल दिली आणि मग अकलूज पोलिसांच्या मदतीनं ती जी दत्ताची बहीण होती त्यांच्या घरी पोलिसांनी सापळा रचला आणि दत्ता त्या ठिकाणी होता त्याला ताब्यात घेतलं आणि आत्तापर्यंत फक्त एकाच व्यक्तीचा म्हणजे योगिताचा खून झाला आहे असं वाटत होतं, पण म्हणजे एका हत्येचा तपास चाललेला असतानाच आता समोर आलं
की एक नाही, या ठिकाणी 3 हत्या झालेल्या होत्या, 3 जणांचे खून करण्यात आलेले होते आणि या दत्तानं योगिताला तर ठार मारलंच मारलं, पण तिच्याबरोबरच तिच्या 2 मुलांना सुद्धा त्यानं मारून टाकलेलं होतं आणि ही तिहेरी हत्येची अत्यंत भयंकर अशी घटना घडलेली होती। आता या सगळ्या घटनेला सुरुवात होते उस्मानाबादमधून, म्हणजे उस्मानाबाद जिल्हा आहे, या ठिकाणचं राजे बोरगाव हे एक गाव आहे आणि या गावामध्ये एक व्यक्ती राहते आहे। आता यांचं नाव मी सांगत नाही, पण त्यांचं वय साधारणपणे 40-45 वर्षाचं आहे आणि त्यांची पत्नी आहे ही योगिता आणि हिचं वय 38-40च्या आसपासचं आहे आणि यांना 2 मुलं आहेत, तन्वीर आणि समीर। अशा पद्धतीनं यांचा हा सगळा संसार होता। 13-14 वर्षाची मुलं होती आणि संसाराला पण यांच्या 15-16 वर्ष झालेली होती आणि योगिता आणि तिचा पती जो आहे हे दोघंही ऊस तोडायला जायचे, ऊसतोड कामगार होते आणि पती आणि पत्नी अत्यंत कष्टानं त्यांचा संसार जे आहे ते चालवत होते, कष्ट करत होते आणि आनंदाने जगत होते। आता हे दोघंही एका टोळीमध्ये काम करत होते। बघा, हे जे ऊसतोड कामगार असतात तर त्यांच्या अनेक टोळ्या असतात आणि त्या टोळ्यांमध्ये ते काम करतात। त्या पद्धतीनं हे पती पत्नीसुद्धा, योगिता आणि तिचा पती हा एका टोळीमध्ये काम करत होते आणि त्याच टोळीमध्ये दत्ता नारायण नामदास नावाचा हा 30 वर्षाचा जो तरुण आहे तो सुद्धा काम करत होता। आता याच्यामुळे काय झालं की ही योगिता आणि दत्ता यांच्यामध्ये एकमेकांच्यामध्ये चांगलं बोलणं चालणं व्हायचं आणि दत्ताची बायको जी आहे ती त्याला सोडून गेलेली होती आणि यामुळे दत्ता आणि योगिता यांच्यामध्ये जवळीक वाढायला सुरुवात झालेली होती आणि पुढं त्या ऊसाप्रमाणे यांच्यामध्ये सुद्धा गोड संबंध निर्माण झाले। आता अनेक वर्ष यांचे हे जे अनैतिक संबंध होते ते संबंध अत्यंत लपून छपून अशा पद्धतीनं हे प्रेमीजीव एकमेकांना भेटायचे। म्हणजे घरामध्ये पती आहे, 2 मुलं आहेत, असं असताना सुद्धा ही आपल्यापेक्षा 8 वर्षानं लहान असणाऱ्या तरुणाच्या बरोबर ते असे संबंध ठेवत होती। पण खेडेगावमध्ये अशी अवस्था असते की हे जे संबंध आहेत ते संबंध सगळीकडे समजतात, कारण काही CCTV जे कॅमेरे असतात ते चष्मा घालून चौकामध्ये बसलेले असतात आणि त्यामुळे ह्या ज्या बातम्या असतात त्या सगळीकडे पसरतात आणि या गावामध्ये मग आपल्याला मनसोक्तपणे वागता येत नाही आहे, मनसोक्तपणे स्वतःच्या मनाप्रमाणे जगता येत नाही। त्यामुळे या योगितानं निर्णय घेतला की आपण आपल्यापेक्षा 8-10 वर्षांनी लहान असणारा हा जो दत्ता आहे त्या दत्ताच्या बरोबर ती पळून जायचं आणि जाताना आपल्या 2 मुलांना सुद्धा घ्यायचं। आणि साधारणपणे ही जी घटना घडली त्याच्या अगोदर 5-6 महिन्यापूर्वी हे दोघं प्रेमी जीव आणि त्यांच्याबरोबर ती योगिताची 2 मुलं असे सगळे गायब झाले। आता इकडं पती जो आहे त्या पतीला टेन्शन आलेलं आहे, त्या पतीनं शोधण्याचा प्रयत्न केला, नंतर त्याला समजलं की अशा पद्धतीनं हे पळून गेलेले आहेत, त्यामुळे त्या पतीनं त्या पत्नीचा विषय सोडून दिला। आता तिनं आपल्याला दगा दिला, आपल्याला म्हणजे न सांगता सोडून गेलेली आहे, हे तर पतीला दुःख होतंच, पण हे आयुष्य आहे, ही जिंदगी आहे आणि ती आनंदाने जगायची असते। जे लोक आपला विचार करतात त्यांचा विचार आपण करायचा, जी लोक आपला विचार करत नाहीत त्यांचा विचार करण्यात वेळ वाया घालवायचा नाही आणि त्यामुळे हा जो पती आहे तो त्याचं आयुष्य जगत होता। आता हे प्रेमीजीव नक्की गेलं कुठं, तर दत्ताची एक बहीण आहे, त्यांचं नाव आहे ज्योती बापू अहिवाळ, ह्यांच्याकडे ते राहायला आले आणि याच्यानंतर सातारा या ठिकाणचं कोरेगाव आणि या ठिकाणचं वेलंग शिरंबे हे जे ठिकाण आहे या ठिकाणी हे प्रेमीजीव त्यांच्या 2 मुलांसह सपकाळ यांच्या घरामध्ये भाड्यानं राहायला लागले। आता या ठिकाणी घरमालक चांगला होता, यांच्या शेजारी पाजारी जी मंडळी होती ती मंडळीसुद्धा अत्यंत चांगली होती आणि थोड्याच काळात हा जो परिवार आहे तो परिवार या सगळ्यांमध्ये मिसळून गेला, या गावामध्ये मिसळून गेला आणि काही महिने किंवा काही दिवस याच्यामध्ये गेलेले आहेत, पण 9 दिवस झाले आणि नंतर दत्ता आणि योगिता या दोघांच्यामध्ये खटके उडायला लागलेले आहेत आणि आता ह्या योगिताला वाटायला लागलं की आपण आपल्या प्रियकरासाठी आपल्या पतीला सोडलं, आपण आपल्या कुंकवाच्या धन्याला सोडलं आणि या प्रियकराने आता परत तिला त्रास द्यायला सुरुवात केली, त्यामुळे आपल्या प्रियकरापेक्षा आपला पती चांगला आहे, आपला पती उजवा आहे असं त्या पत्नीला वाटायला लागलं। आपण आपल्या नवऱ्याला सोडलं आणि प्रियकराच्या बरोबर ते आलो, ही आपली चूक आहे असं तिला वाटायला लागलं आणि एक दिवस ही योगिता आणि तिची 2 मुलं अचानकपणे गायब झाली आणि ही सगळी मंडळी पतिदेवांकडे गावाला आलेली आहेत। आता आमची चूक झाली, आम्हाला माफी असावी वगैरे 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 या सगळ्या गोष्टी झाल्या, पण ज्यावेळेस या पत्नीला त्या पतिदेवांनी बघितलं त्यावेळेस मात्र तो पती पिसाळला। मला न सांगता विश्वासघात करून तू तुझ्या प्रियकराबरोबर ती पळून गेली आणि त्यानंतर मग
तो पती जो आहे त्या पतीनं त्या पत्नीची यथेच्छ धुलाई केलेली आहे, तिला मारहाण केलेली आहे किंवा त्यांच्यामध्ये मग तिथं प्रचंड वाद झाला होता आणि यानंतर या 2 मुलांची सुद्धा प्रचंड धुलाई करण्यात आली होती आणि तुम्ही हिच्याबरोबर ती का गेला म्हणून त्या बापानं त्या मुलांना दापलेलं होतं। आता अशा प्रकारे या तिघांचे सुद्धा अशी स्थिती झाल्यानंतर मग आता ह्या पत्नीला असं वाटायला लागलं किंवा योगिताला असं वाटायला लागलं की आपल्या नवऱ्यापेक्षा आपला प्रियकर जो आहे तो चांगला आहे, त्या प्रियकरानं आपल्यासाठी एवढं सगळं केलेलं आहे आणि त्यामुळे मग ती म्हटली आता पतीला परत सोडायचं आणि मग त्यांनी त्या पतीला सोडलं परत आणि ती पुन्हा दत्ताकडे निघून आली। पण आता मात्र या दत्ताच्या मनामधून हे सगळे उतरलेले होते, त्याला हिचा आणि त्या दोन्ही मुलांचा राग आलेला होता। कारण म्हणजे मी हिच्यासाठी एवढं सगळं केलेलं आहे तरीसुद्धा ही मंडळी मला अचानक सोडून गेली, मला धोका दिला, मला न सांगता गेली आणि त्यामुळे ह्याच्या मनातनं ह्या गोष्टी होत्या, पण तरीही यानं तिला स्वीकारलं, मुलांना स्वीकारलं आणि आता पुन्हा एकदा हे जे प्रेमी जीव आहेत ते एकत्र राहायला लागले। पण आता यांच्या प्रेमामध्ये तो उसाचा गोडवा होता, तो गोडवा राहिलेला नव्हता, तर यांच्या प्रेमाचं आता पाचट झालेलं होतं आणि ते प्रेम पानचट झालेलं होतं। आता या ठिकाणी दत्ताच्या मनामध्ये शंका येत होती की हिनं माझ्यासाठी नवऱ्याला सोडलं, नंतर तिनं मला सोडलं आणि आता परत ती माझ्याकडे आलेली आहे आणि उद्या असं होऊ शकतं की ही अजून तिसरा कोणी तिला भेटला तर ती त्याच्याबरोबर सुद्धा जाऊ शकते। अशा पद्धतीचे प्रश्न त्याच्या मनामध्ये रुंजी घालत होते आणि नंतर असे काही प्रसंग घडले की ज्यामुळे दत्ताला असं वाटायला लागलं की योगिताचं अजून कोणावर तरी म्हणजे जवळीक आहे किंवा मैत्रीचे संबंध आहेत किंवा प्रेमाचे संबंध आहेत, अशा पद्धतीचा संशय त्याच्या मनामध्ये यायला लागला। म्हणजे हिच्यासाठी मी स्वतःचं घरदार सोडलं, हिला आणि हिच्या मुलांना सांभाळलं, हिच्यासाठी मी कष्ट करतोय, पण याची जाणीव मात्र हिला नाही आहे आणि ही गोष्ट दत्ताच्या मनाला टोचत होती, त्याला खटकत होती आणि याच विषयावरती मग योगिता आणि दत्ता यांच्यामध्ये पुन्हा एकदा खटके उडायला लागले, पुन्हा एकदा भांडणं व्हायला लागली होती आणि आता मात्र या दत्तानं या तिघांनाही संपवायचं, म्हणजे योगिताला आणि तिच्या 2 मुलांना संपून टाकायचं, अशा पद्धतीचा अत्यंत भयंकर असा यानं निर्णय घेतलेला आहे। आणि तारीख आहे 15 जून 2022। या दिवशी दिवसभर हे जे प्रेमी जीव आहेत यांनी दिवसभर काम केलेलं आहे, कष्ट केलेले आहेत, संध्याकाळी घरी आलेत, नंतर त्यांचा स्वयंपाक वगैरे झाला, जेवण वगैरे झालं आणि ही 4ही मंडळी झोपलेली आहेत। पण याच्यामध्ये दत्ताला झोप येत नव्हती, त्याच्या मनामध्ये योगिताबद्दल संशय होता आणि मध्यरात्री या दोघांच्यामध्ये वाद सुरू झाला, म्हणजे 10-11च्या आसपास यांच्यामध्ये वाद सुरू झाला आणि या वादामध्ये या दत्तानं योगिताचा गळा आवळायला सुरुवात केली। यावेळेस तिनं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही आणि यावेळेस आवाज होऊ नये याची दक्षता त्या दत्तानं घेतलेली होती आणि याच अवस्थेमध्ये त्यानं तिची हत्या केलेली होती। मुलं जी आहेत ती गाढ झोपलेली होती आणि यानंतर यानं हा जो मृतदेह आहे तो मृतदेह तसाच आतमध्ये ठेवला आणि नंतर आता करायचं काय, मग आता या 2 मुलांना संपवायचं होतं, त्यामुळे यानं त्या 2 मुलांना उठवलं, काहीतरी कारण त्यांना सांगितलं आणि त्यांना बरोबरती घेतलं, दुचाकीवरती त्यांना बसवलं आणि वेलंग गावाजवळ मानभाऊंचा मळा आहे, त्या मळ्यामध्ये एक विहीर आहे, त्या विहिरीवरती यांना नेलं आणि या ठिकाणी त्या दोघांनाही ढकलून दिलं त्या विहिरीमध्ये आणि काही वेळातच ही 2ही मुलं गटांगळ्या खात खात त्यामध्ये बुडाली आणि तिथं मरण पावली। त्याच्यानंतर हा घरी आला, घरामधले पैसे वगैरे किंवा आवश्यक साहित्य जे आहे ते त्यानं घेतलं आणि दरवाजा बाहेरून बंद केला आणि हा बहिणीकडे निघून गेला। दुसऱ्या दिवशी संध्याकाळी हे सगळं प्रकरण उघडकीस आलं आणि पोलिसांनी हा जो संशयित आहे त्याला ताब्यात घेतलं आणि या प्रकरणामध्ये या प्रियकरानं संशयामुळे आपल्या प्रेयसीची आणि तिच्या 2 मुलांची अशा पद्धतीनं हत्या केलेली होती आणि आता हा पोलिसांच्या ताब्यात आहे। कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती चालू आहे। आता जी माहिती माध्यमातून समोर आलेली होती ती माहिती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे। आता कदाचित याच्यामध्ये काही वेगळी माहितीसुद्धा आपल्यासमोर येऊ शकते किंवा नवीन माहितीसुद्धा येऊ शकते, कारण या गोष्टीचा अजून तपास चाललेला आहे। पण जर समजा तुम्ही या भागातील असाल आणि तुम्हाला जर याच्याबद्दलची अधिक माहिती असेल तर ती सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो, तर ही संपूर्ण स्टोरी जी आहे तीच आपल्यासाठी एक सगळ्यात मोठा धडा आहे आणि ही स्टोरी आपल्याला सांगते की तुम्ही जर असं वागले तर अशा पद्धतीच्या घटना घडू शकतात, त्यामुळे असं वागू नका। बरं, पुन्हा भेटू उद्या रात्री 8:30 वाजता, तोपर्यंत धन्यवाद।